सॅटेलाइटची मदत घेतली जाते किंवा नजर पाहणी असते. तलाठी आपले नजर पाहणी करतात किंवा कृषी विभागाचे अधिकारी नजर पाहणी करतात. त्याच्यातनं आलेला हा आकडा आहे. या आकड्यामध्ये आणखी किती लाख हेक्टरची वाढ होईल हे नेमकं सांगता येणार नाही, पण किमान 10 ते 20% हा आकडा अजून वाढू शकतो. हे कालचा गोदावरी काठचा पूर सांगतोय. कारण 2006 मध्ये ज्यावेळेला गोदावरीला अतिवृष्टी म्हणजे गोदावरी नदीला महापूर आला होता, तर त्यावेळेच्या आठवणी आहेत मराठवाड्यामध्ये. नाशिक पासून नांदेड पर्यंत गोदावरीच्या दोन्ही काठची शेती जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहून गेली होती आणि त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं. तसंच नुकसान किंवा आता सांगतायत की त्यापेक्षा थोडं जास्तचे नुकसान या अतिवृष्टी आणि पुरामध्ये झालेलं आहे. आणि आत्ता आजच्या घडीला आज गोदावरी नदी पात्रात विसर्ग जवळपास 1.5 ते 2.5 लाख क्युसेकचा आहे. काल जो 3 लाख क्युसेक पर्यंत होता तो कमी झालाय. पण सुटलेलं पाणी नांदेड जिल्ह्यातनं धर्माबादच्या पासून पुढे जायला म्हणजे तेलंगणामध्ये जायला किमान 2 दिवसांचा वेळ घेतं आणि अजून कदाचित तिसरा दिवस पण घेऊ शकतं, कारण उपनद्यांचं पाणी जे आहे ते तुंबून राहिलेलं आहे. उपनद्यांचं पाणी गोदावरीनं आपल्या पोटामध्ये घेतलेलं नाहीये. सिंदफणा आहे, दुधना आहे, पूर्णा नदी आहे, त्याच्यानंतर कयादू नदी आहे. ह्या 3-4 ज्या मुख्य नद्या आहेत उपनद्या, लेंडी नदी आहे, या नद्यांचं पाणी गोदावरीच्या पात्रात बसत नाहीये. या नद्या अद्याप म्हणजे या नदीपात्रामध्ये पुराचं पाणी अद्याप कायम आहे. यामुळे बीड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, तसेच काही प्रमाणात लातूरचा भाग आहे. याच्यामध्ये आत्ताही पाण्याचं जे नदीकाठावरती प्रमाण आहे ते नदीकाठावरती पूरस्थिती कायम आहे. त्यामुळं हे पाणी ओसरेल आणि नदीकाठ ज्या वेळेला मोकळे होतील त्यावेळेला आपल्याला नद्यांच्या काठावरती गाळ भरलाय की 5 आणि 10 फुटापर्यंत नद्यांची नदी पात्रातली शेती वाहून गेली हे आपल्याला नेमकं कळणार आहे.